नावे त्यांची भळभळती तर ऐकून या मन कापे चळचळ, ऐकून या मन कापे चळचळ, ऐकून या मन कापे चळचळ. वेताळाला राजा म्हणती, वेताळाला राजा म्हणती, रुबाब त्याचा बहुत भयंकर. झोकामध्ये निघते स्वारी, झोकामध्ये निघते स्वारी, मशाल घेऊन रात्री नंतर, मशाल घेऊन रात्री नंतर, मशाल घेऊन रात्री नंतर. हडळ बिचारी झाड वारली, हडळ बिचारी झाड वारली, घेत राहते रात्रीत झोका. बघता तिचे हित हातणे, बघता तिचे हित हातणे, उदयाचा बघोका, उदयाचा बघोका. टोपी घालून विचकून हसतो, टोपी घालून विचकून हसतो, खरीच एक तोंडे गुणगोंड्या. कमरे खाली फक्त पाऊले, कमरे खाली फक्त पाऊले, त्या खविसाला नसती मांड्या, खविसाला नसती मांड्या. झोटिंगाची बात निराळी, झोटिंगाची बात निराळी, मुसलमान तो कोकणातला. बेलगाम तो छळतो कातर, बेलगाम तो छळतो कातर, हिंदू मांत्रिक पिळेन त्याला, हिंदू मांत्रिक पिळेन त्याला, हिंदू मांत्रिक पिळेन त्याला. दागिना सकळी लावडीन ती, दागिना सकळी लावडीन ती, उलटे पाऊल तिरपी चाले, फुले पाहुणे भेसुर तोंडी, पटकन येऊन पप्पी घेते, पटकन येऊन पप्पी घेते, पटकन येऊन पप्पी घेते. गिऱ्हाची इंधन चकवा आहे, गिऱ्हाची इंधन चकवा आहे, आडवाटेला बसती डिंकून. मार्ग चुकवून फिरवितले ते, रात्रीला येते, रात्रीला येते. जखीरदासी, लग्न झाले नव्हते, अलवंतीण झाली बाळंतीण, अलवंतीण झाली बाळंतीण, तिला भूताचे पिल्लू झाले. गानगूड अनमुंज यांचे बोंबलणे,
भूतावळ नावाची त्यांची कविता होती. मूळ ही कविता डॉक्टर राहुल फाटे यांची भूतावळ नावाची कविता होती, जी शुचिताने तिच्या आवाजात एक ऑडिओ फाईल आपल्या ग्रुपवर टाकली होती. आणि ह्यावेळेस त्याच्या डोक्यातून ती अफलातून आयडिया आली की ही मी इनॅक्ट करेल म्हणून. आणि हे सगळा कॉस्ट्युम हा तिचा तिनेच केलेला आहे कम्प्लिटली. मेकअप फक्त संगीताने केलेला आहे टोटल. आणि कवितेच्या आधी जी कविता आणि जे लेखन होतं ते रसिका डोंगरे म्हणजे रसिका वाणी त्यांनी लिहिलं. ते त्यांना सिलेक्शन ड्युटीमुळे येऊ शकल्या नाही त्या, पण त्यांचाही याच्यामध्ये खूप सहभाग आहे मोठा. आणि रेकॉर्डिंग मध्ये पण त्यांचा सहभाग आहे. आणि मी थोडंफार रेकॉर्डिंग जे काही सदोष असेल तो दोष माझा आहे फक्त. थँक्यू, धन्यवाद. फक्त करू शकते. सुरुवात कशी झाली होती तर प्रसाद नातू आहेत, त्यांनी त्याच्या पुस्तकाचं एक परीक्षण दिलं होतं है ना तुमच्या पुस्तक परिचयामध्ये. आणि त्या दिवशी ग्रुपवरती म्हणजे आपल्या पुस्तकप्रेमी समूहावरती भूतांचा पाऊस पडला होता. तर त्याचंच हे अपत्य आहे राहुल फाटे सरांची कविता आणि रसिकाची कविता. सगळ्यांचे आभार. शुचिताचं विशेष मला कौतुक वाटतं की ती अक्षरशः तिचे किती बिझी असते अनुवादामध्ये. एका वेळीच 5-5 पुस्तकांचे तिचे अनुवाद चालू असतात. 7 तिचे टायपिस्ट बिझी असतात आणि जवळपास ती म्हणजे वर्कहोलिक म्हणावं इतकी ती बिझी असते. पण एखाद्या गोष्टीचं एक पॅशन म्हणा किंवा एक गोष्ट करायची म्हटल्यानंतर ती किती परफेक्शनही करायला पाहिजे यासाठी तिची जी मेहनत असते किंवा तिची जी लगन असते ती खरं कौतुकास्पद आहे. हा सगळा आता तिने स्वतः जाऊन बाहेर एक वस्तू नखापासून सगळ्या गोष्टी स्वतः जाऊन तिने पुण्यामध्ये 4 ठिकाणी बघून सगळीकडे बघून ती स्वतः आली. हा तुझी मी शिवून घेतलेला आहे ड्रेस हा. एनर्जी लेवल काय आहे. बूस्टर डोस. ओके. पुस्तकप्रेमी ग्रुपने पुस्तकप्रेमी समूहाने मला खरोखरच आपलं इतकं प्रेम दिलंय डोक्यावर बसवलंय त्याचा हा परिणाम आहे. दोघं आपली कारणी कापल. थँक्यू.